जय महाराष्ट्र। मी आदरणीय मुख्यमंत्री यांनाही मानाचा जय महाराष्ट्र। मी अक्कलकोट तालुका शिवसेना तालुका प्रमुख संजय खंडेराव देशमुख मी इथलाच राहणार आहे। शिवसेनेचं पक्षाचं ध्येय धोरण चांगले होते। सामान्य माणसाला शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये पद मिळाले। शिवसेनेमध्ये सामान्य कार्यकर्त्याला एक मानाचं स्थान आहे। त्या अशा पद्धतीने शिवसेनेमध्ये बाकीमध्ये घराणेशाही होतं। ते घराणेशाही मला पटत नव्हतं। मी शिवसेनेत आलो। जसं आज एक सामान्य माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो की आदरणीय शिंदेसाहेब अशा एक प्रेरणाने आजपर्यंत त्याच्या अगोदर गणेश नायकांना झाले, अमुक लोक झाले, ते सर्व एक कार्यकर्ते म्हणून नेते झाले। मग हा एक शिवसेनेतलं एक होतं पकड। त्यामुळे मी शिवसेनेमध्ये काम करण्याचा आणि शिवसेना मला आवडतो। उद्धव साहेब जे आहेत ते स्पूड पेनिंग होतं त्यांच्याकडे, म्हणजे चमच्याने जे दूध पाजवतात म्हणतात त्या पद्धतीचं काम होतं। ते कुणाला भेटत नव्हते आणि कार्यकर्त्यांना तिथं हे नव्हतं, वाह नव्हतं। जेव्हा त्या एक उदाहरण सांगतो, अक्कलकोटला एक पूर्व आलं होतं। अक्कलकोटच्या दौऱ्यावर आले ते साहेबाने, पण साधा तालुका प्रमुखाला त्यांनी भेटले नाही। ते मला फार मोठा खंत वाटलं त्यावेळेला, कारण तालुका प्रमुख हा त्या तालुक्याचा एक समन्वयक असतो, त्याला विचारलं पाहिजे किंमत, तो त्यांच्याकडे मिळत नव्हता। परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या मध्ये हा माणसांनी एवढं चांगलं काम केलं आणि वैभवशाली ह्यांचं कारकीर्द राहिला। आणि सामान्य माणूस गेल्यानंतर आणि बघितल्यानंतर ध्येयबोली बघा, त्यांची ध्येयबोली बघितले, हे आपला माणूस वाटतो, हो आपला घरातला माणूस वाटतो, असं बघितलं वाटतं की बाबा आपलं वाटतंय। पण तसं उद्धव साहेबांच्या बरोबर वाटत नव्हतं। एक काम करायची पद्धत वेगळं होतं, लोकांना भेटणे नाही, काम करायची पद्धत नव्हतं। आणि कसं होतं माहिती आहे का, त्यांच्या मातोश्रीच्या गेटपर्यंतच प्रवेश होतं, पण त्यांच्यापर्यंत प्रवेश मिळत नव्हतं। परंतु मुख्यमंत्र्यांचं तसं नाही। मुख्यमंत्र्यांना बघितल्यानंतर वाटतं की बाबा हे आपले मुख्यमंत्री आहेत। मी त्यांना भेटायला गेलो होतो साहेबांना, मी उद्धव साहेबांना पण भेटायला गेलो होतो, परंतु ती भेट वेगळी होती। हा जिव्हाळ्याचा भेट होता। हा भेट जे होता ना शिंदेसाहेबाबरोबर, ती जिव्हाळ्याची भेट होती की आम्ही गेल्यानंतर त्यांनी बोलवले आम्हाला, त्या वर्षावर आम्हाला आदरातिथ्य केले, फोटो घ्यायला सांगितले। कार्यकर्त्यांची अपेक्षा फार नसते, एक फोटो घेणं, त्यांच्या सानिध्यात 2 मिनिट बोलणं एवढंच असतं। पण ते त्यांच्याकडनं नाही, हे ह्यांच्याकडं झालं का, तर हा कार्यकर्ता हे कार्यकर्त्यातून नेता झालेले आहेत। त्यामुळं माझं कधीही प्राधान्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हा एक चांगला माणूस आणि चांगला काम करणारा माणूस आहे। तर मी जेव्हा शिवसेना पक्ष सोडायचा निर्णय घेतलो तर त्यांच्यामध्ये हिंदुत्व राहिलं नव्हतं। काँग्रेस, राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या मागं लागले आणि पवारसाहेबांच्या मागं लागलेलं एकही राहिलं नाही। तुमच्या माहितीसाठी राहिलं एकही राहिलं नाही, एकही माणूस राहिलं नाही। तर शिंदेसाहेबांनी हिंदुत्व, खरोखरच हिंदुत्वाचं त्यांनी जाण ठेवले, कारण आपण हिंदुत्वावर निवडणुका लढवलो, हिंदुत्वावर आपण इलेक्शन खेळलो, हिंदुत्वावरच लोकांकडे मतं मागितलो, हिंदुत्व म्हणून लोक मतं केले, हे कधी आपण नाकारू शकत। खरा वारसदार बाळासाहेबांचा, खरा वारसदार, विचाराचा वारसदार, विचाराचा घराघरापर्यंत पोहोचवणारा म्हणजे एकनाथ शिंदे। वारसा हे सातबाऱ्यावरचा नसतो। वारसा कधी असतो, वडील गेल्यानंतर मुलाचं नाव लागतंय, मुलाचं नाव लागतं, त्याचं मुलाचं नाव लागतं, हा प्रॉपर्टीचा वारसा वेगळा आहे। हा कार्यकर्त्यांचा, राजकारणातला जो खरोखरच लोकांच्या कामं करण्याचा जो विचाराचा वारसा असतो, ते वारसाकडूनच येत असतो। ते बाळासाहेबांचेच खरा वारसा आहे, आनंद दिघे साहेबांचा वारसा आहे आणि तो पुढं साहेबांनी चालवलेला आहे। कोण आरोप करतं त्याच्याकडे जास्त लक्ष न देता साहेब काम करतात त्याच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे। आणि तोच विचार पटून त्याच विचाराने मी शिवसेना तिकडचं सोडलो आणि मी उद्धव साहेबांना सोडलो, शिंदे साहेबांच्या मागे लागलो। का तर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची हातमिळवणी केली, हिंदुत्व सोडले, आम्ही हिंदुत्व आहोत। मुख्यमंत्री जेव्हा भाषणाला उभारले त्यावेळेला शिवरायांच्या नतमस्तक झाले, त्यांना अभिवचन करून त्यांनी सांगितले की मी नक्की तुम्हाला हे करून देतो म्हणून, काढलं आरक्षण मिळवून देतो म्हणून सांगितले। तो खरोखरच आहे। मग तो हा जोक नाही आहे। एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आराध्य दैवाच्या साक्षीने सांगतो, हा जोक नाही आहे साहेब। नाही, शिवसेनेसोबत मी काम करत राहिलो, आम्ही पदाचा कुठल्याही अपेक्षा न ठेवता काम करत आलो, आम्ही शिवसैनिक म्हणून राहिलो, पदाधिकारी म्हणून राहिलो। परंतु ज्या प्रमाणात त्या शिवसेनेमध्ये होतो त्या प्रमाणात आम्हाला काम करण्यास संधी मिळाली नाही। पण आत्ता जे आमचे शिंदेसाहेब आल्यानंतर आम्हाला काम करण्यास संधी मिळालं, भरपूर निधी मिळालं
आम्ही काम करत आहोत आणि काम करत राहू आणि आम्ही शिंदेसाहेबांच्या जे बाळासाहेबांचा पक्ष आहे त्या पक्षाबरोबर आम्ही काम करू. अनेक निर्णय हा क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. अहो महिलांना आता 50% त्यांनी सवलत दिले. पीक विम्याचे पैसे 1 रुपयामध्ये संपूर्ण त्यांना कवच कुंड त्यांना दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, शेतकऱ्यांना लगेच मिळाले. तात्काळ सर्वांचे आता कालपर्यंत तात्काळ सर्वांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. आणि बांधाव हेलिकॉप्टरवर उतरून जाणारा हा मुख्यमंत्री नाही आहे. हा त्यांच्या बांधावर, त्यांच्या शेतात, त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी जाणारा हा मुख्यमंत्री आहे. आणि एवढं चांगलं क्रांतिक अनेक योजना आहेत. मेट्रोचं काम किती फास्ट चाललंय बघितलं ना तुम्ही. अनेक योजना आहेत. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये रस्ते नव्हते, अनेक निधी दिले माझ्या तालुक्यात त्यांनी. अनेक लोकांना काय असतंय, पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असतात. दळणवळण म्हणजे हा पायाभूत सुविधा असतात. अनेक निर्णय घेतले. पंढरपूरला भरीव निधी दिले मोठं त्याने. जसं तुमचं काय आपलं हे तीर्थक्षेत्र विकास आराखडा केले. माझ्या अक्कलकोटला 300 म्हणजे आकडा मला म्हणजे थोडंसं वेगळा असेल, 345 कोटी एक निधी मंजूर केले. आणि त्याच्यातला पहिला टप्प्यातलं ते दिले. माझ्या अक्कलकोटला तीर्थक्षेत्र एसटी स्टँड मंजूर केले. त्यानंतर पर्यटन निवास मंजूर झालंय, आज ते बांधून पूर्ण आहे. ट्रामा केअर सेंटरचं 2 दिवस आता 22 तारखेला उद्घाटन आहे. अक्कलकोटला लाखो भाविक येतात, त्यांचं सुखसोयी व्हायला पाहिजे, त्यांना म्हणजे तिथं सर्व सुविधा मिळायला पाहिजे. एवढा मोठा आमचे आदरणीय तानाजी सावंत साहेब आहेत आरोग्यमंत्री, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र काम चालू आहे. त्याचं 22 तारखेला उद्घाटन आहे सावंत साहेबांच्या हस्ते. अनेक आहेत. कितीतरी MID टँक मंजूर केले, तलाव मंजूर केले. विचाराला फाटा दिलेले माणसं, विचार सोडलेले माणसं, त्यांच्याबरोबर राहणं योग्य नव्हतं. का तर बाळासाहेबांच्या विचाराला कुठेतरी आपण हे करत होतो, गद्दारी करत आहोत. हा संजय राऊत मूळ गद्दार आहे. बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणारे लोक आहेत. ह्यांनी साहेबांना सांगण्याची गरज नाही आहे. हा निवडून येत नव्हता, साहेबांच्यामुळं राज्यसभेवर निवडून आलेला माणूस आहे. आणि शिंदे साहेब हिंदुत्व सोडलेत का? काँग्रेसची काँग्रेसला जाऊन मिळालेत का? राष्ट्रवादीला गद्दारी करून जाऊन भेटले का? अहो तुम्ही गद्दार आहात. मुळात बाळासाहेबांचा विचार सोडला, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जाऊन तुम्ही भेटला, मग तुम्ही किती गद्दार आहेत? हा संजय राऊत मूळ गद्दार आहे. ते बाळासाहेबांवर विचाराचा माणूस नाही आहे. पुढचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा शिंदे साहेबच असतील, त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका होतील. हा संजय राऊत जे बडबडतो तो जेलमध्ये जाऊन आल्यापासून त्याला मेंटल झालाय. कारण तिथं काय झालंय माहिती आहे का, त्याला हगू दिले नाही तिथं. अशा मेंटल माणसाने त्याच्या डोक्यावर परिणाम होऊन हा सर्व बडबडत आहे. तो हिमजिकल आहे. त्यामुळे त्याचं फार विचार करण्यासारखं नाही आहे. तो काय केलंय? काहीच केलं नाही. कधी निवडणुका लोक जनतेमध्ये जाऊन उभारले का? बघा त्याकडे दम आहे का? निवडणुका लढून दाखवू दे. राज्यसभेवर मागच्या रस्त्याने चोरासारखा येऊन आत घुसलेला माणूस आणि येऊन इथं लोक मीडियासमोर बोलत तर होत असतं का? अहो लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी 3-3, 4-4 लाख, लाख, 1.5 लाख लोक मतं घेऊन आमदार झालेले लोक आहेत. लोकांचे रात्रंदिवस त्यांच्या लेकरं बाळ सोडून त्यांच्या कामं केले लोकांना निवडून दिलं. संजय राऊत का लोकांमध्ये निवडून आला माणूस आहे का? उगा मीडियासमोर बोलणं, दररोज कुठंतरी काय म्हणतात ते सिंपन्सी मिळण्यासाठी, ते कुठेतरी आपला दररोज चेहरा दिसायला पाहिजे म्हणून ते ठेवलेला माणूस आहे. त्याला काही अर्थ नाही आहे. त्याकडे विचार आहे का महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्राचं काही त्याला माहिती आहे का? एकच बोलतंय, उठलं की उद्धव साहेब ते गद्दार, हे खोकेवाले. अरे तू बोका आत शिरून बसला शिवसेनेच्या कार्यालयामध्ये, तुला पहिला हकललं पाहिजे त्या उद्धव साहेबांनी. लोकांना भेटू देत नाही तो माणूस. आता काय झालं, त्याला हे सर्व करायला आलंय म्हणल्यानंतर केविलवाणी धडपड चालू आहे त्याचं. आता सर्वजण गेले नेते लोक, उद्या कदाचित सत्ता आलं तर मला कुठंतरी मुख्यमंत्री करतील, मला काय तर करेल, मी एवढं म्हणजे हे केलेलं आहे, उठाठेव्या केलेलं आहे, कुठंतरी ह्याचं कुठंतरी त्याला पावती. आयुष्यात होणार नाही ते. आणि त्याने आयुष्यात कुठेही निवडून येणार नाही. उभारून दाखवू दे. पाडवायचं तर ह्याची लायकी नाही पाडवायची कोणाला. अहो एवढे लोक काम करून लोक निवडून आले आहेत. हे का कोणाच्या जीवावर निवडून आले नाही. आम्ही काम करतो तालुक्यात, रस्त्यावर, ग्राउंडवर जाऊन आम्ही कामं करतो लोकांचे.
उगा तालुका प्रमुख केलं नाही मला. हे काय टाटा बिर्लाकडे मिळतंय का पैसे दिले की हे तालुका प्रमुख घे बाबा, हे साबण आहे का ते संजय राऊत सांगायला आलाय? तसं नाही. माझ्या दृष्टीने तो युवराज आहे. कोण? उद्धव साहेबांचा मुलगा आदित्य युवराज आहे. तो हा सामान्य कार्यकर्त्याचा मुलगा आहे. हा झोपडपट्टीपासून ते वरपर्यंत लोकांना ओळखणारा, रस्त्यावर जाऊन काम करणारा माणूस आहे. आता तुम्ही ठरवा कुणाकडून काय मिळेल हे तुम्ही सांगा मला. युवराज कधी खाली येऊन बघितला का? नाही. हा कार्यकर्त्याचा मुलगा आत्ता साहेब मुख्यमंत्री आले तेव्हापासून तो निवडून येतो, लोकांच्या कामं करतो, त्यांच्या पूर्ण कुटुंब रात्रंदिवस काम करते, 12-12, 2-2 वाजेपर्यंत झोपत नाहीत. मग त्या माणसाकडनं दिशा दिसेल, काम करणाऱ्या माणसाकडनं दिशा दिसतंय. वारसावरनं नाही दिसत. मग आजोबा होता, बाप होता, नंतर नातू आला, नंतर त्याचं पुतण्या आला, पण ते आला, असं होत असतं का? काम केल्यानंतर लोक मानतात. हो, आज तुमचं काँग्रेसचं 40-50 वर्षाचं गांधी घराणं गेलं का नाही? ते युवराज होते. आता नाही चालत युवराज लोकांचं. हा रिक्षा चालवणारा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, एवढा लहान खालच्या प्रवासामधनं आलेला माणूस आहे. विचारसरणी तो सामान्य लोकांसाठीच राहणार, तळागाळातील लोकांसाठी. तुम्ही बघितलं तसल्या पावसात त्या यशावाडीला जाऊन तिथं रात्रंदिवस काढून त्या लोकांबरोबर राहून मदत कार्य काय त्यांनी तिथं बसून सांगून सर्व झाल्यानंतर पाऊस बिऊस कमी झाल्यानंतर जाऊन बाकीचे मंत्र्यासारखं जाऊन शोबाजी करून फोटोबाजी शूटिंग केलं तर आलं असतं. तसं नाही केलं त्यांनी. रात्र तिथं थांबले, रात्रन तिथं काम करून घेतले, लोकांकडनं करून घेतले, रिस्की टीमकडनं काम करून घेतले. हे सर्व झाल्यानंतर आता तुम्ही बघितला प्रत्येक ठिकाणी त्यांनी जाऊन केले. आता सैन्याबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या सैनिकाबरोबर त्यांनी दिवाळी साजरी केली. मग ह्या नेतृत्वाला काय म्हणतात तुम्ही सांगा ना मला. हा कणकर नेतृत्व आहे, हा चांगला माणूस आहे महाराष्ट्राचा. आजपर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्यांचं पण बघा तुम्ही, ह्यांचं पण बघा ना. आम्ही सांगतो म्हणून नाही, मी पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून सांगतो असं समजू नका. सामान्य लोकांना जाऊन विचारा. अहो, एका माणसाच्या भरोश्यावर 50-50 आमदार फुटतात. हे दम नाही तर फुटतात का? 4 नगरसेवक फुटत नाहीत. अहो, 50-50 लोक त्या माणसाच्या नावावर भरोसा ठेवून आले. काहीतरी आहे ना. मला सांगा, निष्क्रिय तुम्ही आहात, उद्योग जाणारच. उद्योग करणाऱ्या लोकांना काय पाहिजे असतंय? मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा. ते सर पटापटा तुम्ही फायली हलवला आणि दिला गेला तर ते लोक काम करतात. अहो, एक उद्योग करण्यासाठी त्या लोकांचे जरा एक दिवस थांबलं तर लाखो रुपयाचं नुकसान होत असतंय. बरोबर आहे? ते लोकांना तुम्ही जर 6-6 महिने 3-3 महिने त्यांच्या फायलीवर सही होत नसेल, ते जर उद्योग चालू होत नसेल तर मग ते गुजरातला जाणार का दुसऱ्या राज्यात जाणार? जे करेल त्याच्याकडे जाणार ना ते. मग आत्ता गेलेत का? आता कोकणामध्ये कोको-कोला आला, बाकीचे अनेक आहेत, यादी आहे. ते म्हणलं की आले, कसं आले? अहो, तुम्हाला नाचता येत नाही म्हणून अंगण वाकडं म्हणलं तर काय सांगायचं आता? तसं काम तर हे आहे.